आता आपण काय करायचो, एक्सटर्नली फाईलला इम्पोर्ट करायचो. आता फाईल मध्ये नेमकं काय असतं की एक फॉर्मॅट काय असतो की टॅब्युलर फॉर्मॅट असतो. ठीक आहे. टॅब्युलरचे मिनिंग काय असतो, त्याच्यामध्ये काय असतात, रोज अँड कॉलम असतात. बरोबर आहे. आता जर मला माझा कस्टम टेबल क्रिएट करायचा एखादा छोटासा, तर मी पायथन मध्ये कसं करतो, जर आपल्याला माहिती असेल डिक्शनरी काय असते रे, आपण एक डेटा टाइप बघितला होता डिक्शनरी. काय होता तो डिक्शनरी टॉपिक, सांगा मला. काय टॉपिक होता डिक्शनरी, कोण सांगते पटकन सांगा. ठीक आहे. आणि याच्यावरती नाही का मेसेज करू. ठीक आहे. ऑडिओ मध्ये सांगा, माईक ऑन करू. काय होतं डिक्शनरी. कोण सांगते. त्याच्यात की आणि व्हॅल्यूजच्या पेअर्स होतात. की व्हॅल्यू पेअर असतात का, अजून काय सांगतील रे याच्याबद्दल, डिक्शनरी बद्दल. आणि व्हॅल्यूच्या पेअर असतात. अजून काय होतं रे डिक्शनरी मध्ये. म्युटेबल होता, इम्युटेबल होता. आपण बघितलं ना डिक्शनरी कम्प्लीट, मी तेव्हा पण सांगितलं होतं की डिक्शनरी आपल्याला पांडाज मध्ये कामात येणार आहे. आपण डेटाला स्टोअर कसं करायचो त्याच्यामध्ये, की व्हॅल्यू पेअर मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की मस्ट बी युनिक. आता आपण हे पण केलं की लिस्ट मध्ये आपण एक आधार कार्डचा कोड केलता, त्याच्यामध्ये की युनिक ठेवली होती आणि आपण मल्टिपल लिस्ट मध्ये एम्प्लॉईचा डेटा वगैरे पास केला स्टुडंटचा. ठीक आहे. आता सेम गोष्ट असते टेबल मध्ये. ठीक आहे. जर आपण एखादं टेबल बघितला, ठीक आहे, टेबल मध्ये काय असतं की एक नॉर्मली सगळ्यात पहिले असं कॉलमचं नेम असतं. ठीक आहे. सिंपल. आता कॉलमचं नेम, आता मी एखादं क्रिएट करतोय, समजा मी एक क्रिएट केलं प्रोडक्ट नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर मला क्रिएट करायचंय क्वांटिटी. ठीक आहे. आफ्टर दॅट आणि त्याची प्राइस. आता हा जर कॉलम मला क्रिएट करायचा आहे कशामध्ये, पांडाज मध्ये, तर मी कसं क्रिएट करेल, समजा इथं मी लिहिलं फॉर एक्झाम्पल पार्लेजी. ठीक आहे. त्याच्यात दोन क्वांटिटी, प्राइस आहे पार्लेजी 10 रुपये. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये घेतला मी ओरिओ, त्याच्यामध्ये क्वांटिटी घेतली 5, ओरिओ पण 10 रुपयाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अजून बर्बन. एखाद्या बिस्किटचं नाव सांगा रे. हॅप्पी हॅप्पी, व्हेरी गुड. हॅप्पी हॅप्पी. हॅप्पी हॅप्पी कितीला, 5 ला आहे का. हा. 2 घेतले. नेक्स्ट अजून काय एखादं, हॅप्पी हॅप्पी गुड डे. ओरिओ. ओरिओ झालं ना रे. दुसरं जिंजा. जिम जॅम, व्हेरी गुड. आता सगळ्यांच्या हसरे येतात रे. ठीक आहे. जिम जॅम. जिम जॅम पण 10 रुपयाला आहे का. हा, जिम जॅम पण 10 ला आहे. समजा मी त्याची 3 क्वांटिटी घेतले. ठीक आहे. आता डार्क फॅन्टसी. डार्क फॅन्टसी आता आपण इकडे ऍड करू. ठीक आहे. 8, चल 10 रुपयाला. ठीक आहे. आता हा असं जर मला टेबल क्रिएट करायचं आहे पांडाज मध्ये, आता मी क्रिएट कसं करेल. आता सगळ्यात पहिले मला सांगा, हे काय कॉलमचं नाव आणि हा काय त्याच्या व्हॅल्यूज. बरोबर आहे. हे परत काय कॉलमचं नाव, या काय त्याच्या व्हॅल्यूज. परत हे कॉलमचं नाव आणि या आहेत त्याच्या व्हॅल्यूज. ठीक आहे. तसंच आपल्याकडे डिक्शनरी डेटा टाइप कसं आहे, की काय कॉलमचं नाव आणि व्हॅल्यूज काय असतील जे आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार. आता आपण सगळ्यात पहिले काय करणार, एक डिक्शनरी क्रिएट करू. त्या डिक्शनरीला मी फॉर एक्झाम्पल नाव दिलं शॉपिंग. ठीक आहे. आता डिक्शनरी क्रिएट कसं करतो रे आपण, कर्ली ब्रेसेस मध्ये. बरोबर आहे. आता मी काय करेल, सगळ्यात पहिले आता माझा पहिला कॉलमचं नाव काय होतं, प्रोडक्ट नेम. तर मी की क्रिएट करेल. ठीक आहे. प्रोडक्ट
स्पेस नेम. आता त्याच्याच मध्ये जर मला व्हॅल्यू इन्सर्ट करायची तर मी काय करेल, तेवढ्या व्हॅल्यू इन्सर्ट करेल. आता त्याच्यामध्ये कंडिशन काय, जेवढे तुम्ही रोज क्रिएट करताय तेवढेच तुम्हाला दुसऱ्या कॉलम मध्ये पण रोज पाहिजेत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मी प्रोडक्ट नेम क्रिएट केलं. आता त्याच्यामध्ये मी एक एक ऍड करतो. समजा मी पहिले ऍड केलं पार्लेजी. ठीक आहे. कॉमा दिला. त्याच्यानंतर ऍड केलं ओरिओ. ओरिओ. त्याच्यानंतर ऍड केलं गुड डे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एखादं काय होता, जिम जॅम. जिम स्पेस जॅम. 1 2 3 4 आणि एक होता डार्क फॅन्टसी. ठीक आहे. आता व्हॅल्यूज किती, 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 व्हॅल्यूज आहेत. आता हा काय झाला माझा पहिला कॉलम. मी ते कॉमा देईल. ठीक आहे. शिफ्ट एंटर. ठीक आहे. आता इथे मी काय क्रिएट करेल, दुसरा कॉलम क्रिएट करेल. त्या कॉलमला नाव काय होतं आपल्या, क्वांटिटी. ठीक आहे. मी नाव दिलेला क्वांटिटी कोलन. आता मल्टिपल व्हॅल्यूज आहेत म्हणून आपण लिस्ट यूज करतो. आता वरती व्हॅल्यूज किती, 1 2 3 4 5. ठीक आहे. मला 5 व्हॅल्यू इन्सर्ट करावं लागतील. ठीक आहे. आता मी मुद्दाम काय करतो, 4च व्हॅल्यू करतो. समजा मी पहिले गुड डे घेतले 2, नंतर घेतला 4, नंतर 1, नंतर 7, 1 2 3 4 5. ठीक आहे. 4 दिले. आता एक व्हॅल्यू मी मिसिंग दिली बरं का मुद्दाम. नंतर नेक्स्ट प्राइस. आता प्राइस मध्ये ऑलमोस्ट सगळ्यांची 10च प्राइस आहे. ठीक आहे. आपण समजा पार्लेजी छोटावाला घेतला, आपलं बजेट कमी आहे, 5 वाला घेतला. ओरिओ तर 10 रुपयालाच आहे. त्यानंतर गुड डे पण 5 वाला येतो. त्यानंतर जिम जॅम 10 रुपयाला आहे. आणि डार्क फॅन्टसी, डार्क फॅन्टसी कितीला आहे? ते पॅक असते सर, एका पॅक मध्ये 2 येतात, 5 वाले 2. 10 प्राइस आहे त्याची. ठीक आहे. हा, मोठा बॉक्स. हा, सिम्पल. थँक्यू. ठीक आहे. आता एक मी काय केलं, डिक्शनरी क्रिएट केली. ठीक आहे. इथं शॉपिंग इक्वल टू कॉमन दिला प्राइस. ओके. फॉर्म देत आहे. ठीक आहे. आता एक डिक्शनरी क्रिएट केली. जर मला याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मी याच्यामध्ये मुद्दाम काय केलेलं आहे, 5 व्हॅल्यू दिलेत, इथं 4 व्हॅल्यू दिलेत. ठीक आहे. आता सिम्पल आहे. जर असं आपण डेटा फ्रेम क्रिएट करायचो तर काय करायचो, डीएफ पीडी. त्याच्यानंतर काय करायचो, रीड सीएसव्ही, रीड एक्सेल वगैरे असं करायचो. पण आता मी माझा कस्टम टेबल क्रिएट करतोय. तर पांडास मध्ये डायरेक्टली फंक्शन आहे, त्याचं नाव आहे डेटा फ्रेम. ठीक आहे. डेटा फ्रेमचे 2 टाईप येतात. एक असतं 2 डायमेन्शन, एक असतं 3 डायमेन्शन. ठीक आहे. किंवा 1 डायमेन्शन किंवा मल्टी डायमेन्शन पण म्हणतात त्याला. आता ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स आहेत ते आपलं मल्टी डायमेन्शन मध्ये येतं, कारण की 2 व्हॅल्यूज येतील याच्यामध्ये. ठीक आहे. आणि सिंगल मध्ये काय असते की एक सिंगल रोज आहे फक्त. ठीक आहे. त्याला म्हणतात सिरीज. आता पीडी डॉट डेटा फ्रेम. आता मला डेटा फ्रेम कुणाचा क्रिएट करायचा आहे, या डिक्शनरीचा, शॉपिंग. मी कोडला रन केलं. आता मला एरर येईल. ठीक आहे. की ऑल अरेज मस्ट बी द सेम लेंथ. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं, इथे 5 व्हॅल्यूज आहेत, इथे पण 5 व्हॅल्यूज आहेत. इथे मी व्हॅल्यूज किती दिलेत, 4. तर याच्यामध्ये तो ऍक्सेप्ट करत नाही. तर याच्यामध्ये जर तुम्हाला, जर मला याची व्हॅल्यूज टाकायची नाही क्वांटिटीची, ठीक आहे, तर मी तिथे मॅन्युअली इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. नन डेटा टाईप. ठीक आहे. कोडला रन केलं, इथे रन केलं, मला एरर आला का, नाही. आता नन डेटा टाईप काय असतो, की समजा मी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला, मला त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्टच नाही करायची आहे. समजा मी एक नेम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये मला व्हॅल्यू सध्या काही लिहायची नाहीये. आता जर मी त्याला एम्प्टी ठेवायचं म्हटलं तर तो मला एरर देऊन टाकेल. मला काही नाही काहीतरी इन्सर्ट करावं लागेल, नंबर म्हणा काही पण.
मला एरर येणार नाही. तर आपण एक काम करू शकतो, मी याला सिंपल लिहू शकतो की नन, एन कॅपिटल. ठीक आहे. आता जर मी हे ट्राय केलं, प्रिंट नेम, मला काय भेटतंय, नन. जर मी याचा डेटा टाइप चेक केला, प्रिंट टाइप ऑफ नेम, मला भेटेल त्याचा नन टाइप. ठीक आहे. आता जर मी कोडला रन केलं, आता हा सगळ्यांचा क्रिएट काय झालं, एक टेबल क्रिएट झाला. डीएफ ला रन केलं, चेक करा. ठीक आहे. आता मी काय क्रिएट केलं रे, एक पर्टिक्युलर कॉलम क्रिएट केला विथ द बेसिस ऑफ डिक्शनरी. ठीक आहे. आता सेम जसे आपण परफॉर्म करायचो ऍक्शन, समजा सिंगल कॉलमला सिलेक्ट करायचं आहे, मी सिलेक्ट कसं करेल, याचं नाव घेईल. ठीक आहे. प्रोडक्ट नेम इथे पेस्ट केलं. ठीक आहे. मी घेऊ शकतो, कोडला रन केलं, मला आउटपुट आलं. ठीक आहे. आता आफ्टर दॅट, आता मी तुम्हाला बोललो होतो की मॅथमॅटिकल ऑपरेटरचा मेनली यूज कसा असतो. ठीक आहे. की समजा मला आता याच्यामध्ये नाव द्या. सगळ्यात पहिले आपण काय क्रिएट केला, इथं नाव देऊ. फर्स्ट याचा टॉपिक क्रिएटिंग डेटा फ्रेम युजिंग. ठीक आहे. क्रिएटिंग डेटा फ्रेम युजिंग डिक्शनरी. ठीक आहे. आपण डिक्शनरीला क्रिएट केलं, बरोबर आहे. आता आफ्टर दॅट, आता समजा मला याच्यामध्ये कॉलमला ऍड करायचंय, कॉलमला रिनेम करायचंय, तर हे गोष्टी कशा होतात, किंवा एखाद्या कॉलमची कॉपी वगैरे क्रिएट करायची आहे. ठीक आहे. आता हे गोष्टी करण्यासाठी आता एक एक नाव द्या. सिंगल कॉलम सिलेक्शन तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले, ठीक आहे, पहिलं द्या हाऊ टू. ठीक आहे. क्रिएट न्यू कॉलम. हाऊ टू क्रिएट न्यू कॉलम. आता फॉर एक्झाम्पल मला याच्या पुढं एक कॉलम क्रिएट करायचा आहे. आता असा कॉलम क्रिएट करायचा की हे प्रोडक्ट कुणा परचेस केलं जातं. ठीक आहे. आता मी काय करेल, सगळ्यात पहिले सगळा डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये, माझा डीएफ मध्ये, बरोबर आहे. ठीक आहे. इथे देईल कॉलमचं नाव. ठीक आहे. मी कॉलमचं नाव दिलं फॉर एक्झाम्पल नेम, इक्वल टू. आता आपण काय केलं, सगळ्यात पहिले कॉलमला सिलेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये आता मी व्हॅल्यू असाइन करतोय. आता असाइन करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार, लिस्टचा, कारण की मल्टिपल व्हॅल्यूज मी त्याच्यामध्ये क्रिएट केले. आता व्हॅल्यूज पण कसे जातील, जर तुम्ही नोटीस केलं, इथे काय तुमचे इंडेक्सिंग आहेत. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये आपण क्रिएट करू. चलो, पार्लेजी कुणाला पाहिजे रे, सांगा, नाव सांगा. पार्लेजी पाहिजे कुणाला, ओरिओ कुणाला पाहिजे सांगा. एक एक नाव सांगा रे मला, 4-5 छोटे छोटे सांगा. कोणी सांगतंय, कोणी सांगते का. हा सांगा रे, नाव सांगा छोटे छोटे. यार एक तर ऑनलाईन लेक्चर आहे रे आपले. कोण या सर्व. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी घेतलं होतं श्याम, कॉमा दिला, बॉब. ठीक आहे. त्यानंतर किती व्हॅल्यूज आहे आपले, टोटल 5 व्हॅल्यूज आहेत. राज. ठीक आहे. कॉमा घेतला फॉर एक्झाम्पल ओम, आणि फॉर एक्झाम्पल एक घेतलं नाव जय. ठीक आहे. आता जेव्हा मी कोडला रन करेल, ठीक आहे,
मला काही चेंजेस दिसतील का? नाही. जेव्हा मी कोडला प्रिंट करेल, चेक करा. आता काय झालं, याच्यामध्ये आपण कॉलमला ऍड केलं. ठीक आहे, सिंपल लॉजिक होतं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, डेटा फ्रेम घेतला, त्याच्यामध्ये कॉलमचं नाव दिलं डिक्शनरीमध्ये. आता जे नाव एक्झिस्ट नाही करते, जर मी एक्झिस्टिंग नाव दिलं असतं ना, तर एक्झिस्टिंग नाव जे डेटा आहे त्याला तो रिप्लेस केलं असतं. आता फॉर एक्झाम्पल मला एखाद्या कॉलमची कॉपी क्रिएट करायची आहे. ठीक आहे, मी याला नाव देतो. ठीक आहे, सेकंड द्या. हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ कॉलम. हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ अ कॉलम. आता सगळ्यात पहिले जर मी चेक केलं, प्रोडक्ट नेम, क्वांटिटी, प्राइस, नेम. आता इथे काय केलेली मिस्टेक मी, प्राइसचा कॉलम तर चुकीचा केला. ठीक आहे, आता याला पण रिनेम कसं करतात, कॉलमला डिलीट कसं करतात हे पण बघायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले आपण बघतोय की कॉपी क्रिएट करणार. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण कोणत्या कॉलमची कॉपी क्रिएट करायची. मी काय करेल, डीएफ. ठीक आहे, डेटा फ्रेम. त्याच्यामध्ये नवीन कॉलम क्रिएट करतोय मी. ठीक आहे, डीएफ मध्ये कॉलमचं नाव दिलं. आता मी याला नाव देतो कॉपी. काय नाव दिलं, कॉपी. कॉपी मध्ये मला कुणाचं डेटा फेच करायचंय, डीएफ. फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल मी याचं नाव घेतो प्रोडक्ट नेम. कंट्रोल व्ही, म्हणजे प्रोडक्ट नेमचा सगळा डेटा मी कुणाला देतोय, डीएफ कॉपी मध्ये. सिंपल. मी कोडला रन केलं. ठीक आहे, आता मी डीएफ ला प्रिंट करतो. काय झालं रे, आपण काय क्रिएट केला, एक नवीन कॉलम क्रिएट केला फ्रॉम अ एक्झिस्टिंग कॉलम. ठीक आहे, आता मला काय करायचंय, याच्यामध्ये थोडंफार ऑपरेशन परफॉर्म करायचे. जसं की सगळ्यात पहिले, ठीक आहे, सगळ्यात पहिले मी काय करेल, या कॉलमला रिनेम करायचे. ठीक आहे, थर्ड टास्क द्या. हे डेटा क्लिनिंगचं सांगतो बरं, याच्यानंतर आपल्याला जो डेटा इम्पोर्ट करायचा आहे. ठीक आहे, समजून घ्या सगळ्यांनी. आता सगळ्यात पहिले रिनेमिंग कॉलम. कॉलमला रिनेम कसं करणार. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले डीएफ, सगळा डेटा कशामध्ये आपला, डीएफ मध्ये. डीएफ डॉट रिनेम फंक्शन आहे डायरेक्ट पांडाच, आपल्या पांडाचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पॅरामीटर पास करणार मी कॉलम्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता जर मी नोटीस केलं, हे कॉलमची नाव काय आहेत, हे काय तुमचे कीज आहेत. काय आहेत, कीज. तर डिक्शनरीचे फंक्शन आठवत असेल तर आपण असं काहीतरी टास्क केलता. ठीक आहे, तर मी काय करेल, ओल्ड नावाला नवीन नावासोबत काय करेल, रिप्लेस करेल. ठीक आहे, आता ओल्ड नाव काय होतं, ओल्ड नाव टू न्यू नाव. न्यू नाव काय, प्राइस. ठीक आहे, आता कोडला रन केलं मी. चेक करा, कॉलमचं नाव काय झालं, प्राइस. बरोबर आहे, इथे काय होतं, प्रिस नाव झालं. म्हणजे मी कॉलमला रिनेम केलं. ठीक आहे, आता जर मी कोडला रन केलं तर काय झालं रे, नाव तर ऍज इट इज आहे. आता हे फक्त आपण चेंजेस केले, पण मला काय करावं लागतं रे, चेंजेसला सेव्ह करावं लागतं. काय करावं लागतं, चेंजेसला सेव्ह करावं लागतात. मी फक्त काय केलं, ऍक्शन परफॉर्म केली आणि सोडून दिलं. आता याच्यामध्ये दोन पद्धती येतात. एक फंक्शन येतं इनप्लेस ट्रू नावाचं. तो काय करतो, ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये डेटाला रिफ्लेक्ट करतो. इथे म्हणणार मी इनप्लेस इक्वल टू ट्रू, की ओरिजिनल डेटा फ्रेम मध्ये त्याला स्टोअर करायचंय का. आता ही काय आहे, ही एक फर्स्ट मेथड आहे. फर्स्ट मेथड काय, इनप्लेस इक्वल टू ट्रू नावाची. ठीक आहे, सेकंड मेथड काय, की एक तुम्ही काम करू शकता. ठीक आहे, मी कोडला रन केलं. आता जेव्हा मी जेवढ्या वेळेस पण डीएफ ला रन करेल, ठीक आहे, तेवढ्या वेळेस मला चेंजेस झालेले दिसतील याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये डेटाला स्टोअर केलं. आता एक सेकंड मेथड काय, की डेटाला स्टोअर करायची. ठीक आहे, सेकंड मेथड आहे की तुम्ही डायरेक्टली त्याच व्हेरिएबल मध्ये डेटाला रिफ्लेक्ट करू शकता. आता याचं मिनिंग काय. ठीक आहे, आता मी एक आपण सेकंड बघू मेथड. याच्यामध्ये दिल मी, समजा मी कॉपी नाव जे होतं त्याला काय करायचं, मला
चेंज करायचे टू द डुप्लिकेट. ठीक आहे, डुप्लिकेट. आता जर मी कोडला रन केलं, इथं राहिलं ब्रॅकेट. ठीक आहे, कोडला रन केलं, कॉपी क्रिएट झाली. पण आता हे चेंजेस सेव्ह झालेत का? मी जर चेक केलं डीएफ परत, तर चेंजेस नाही सेव्ह झाले. ठीक आहे, तर मी काय करेल, आपला सगळा डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये? डीएफ मध्ये. तर मी असं करू शकतो का, डीएफ इक्वल टू हे जेवढं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तेवढं मी कशात रिफ्लेक्ट करतोय? परत डीएफ मध्ये. म्हणजे मी काय करतोय, याचं आउटपुट परत मी असाइन कुणाला करतोय? ठीक आहे, परत मी डेटा फ्रेमला असाइन करतो, याचा मिनिंग राहतो असा. ठीक आहे, मी कोडला रन केलं, आता चेक करा. ठीक आहे, जर मी कोडला रन केलं, डीएफ दिलं, ठीक आहे, मला आउटपुट भेटते. एकदा रिस्टार्ट करून घेतो त्याला. कॉपीचा सी कॅपिटल आहे. ठीक आहे, चेक करा, म्हणजे माझे चेंजेस याच्यामध्ये आता काय झाले? सेव्ह झालेत. बरोबर आहे. आता ही कोणती मेथड आहे? ही आहे डायरेक्ट मेथड. ठीक आहे, आता डायरेक्ट मेथड मध्ये काय केलं आपण? डेटाला काय करतोय? डेटाला ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मला एक, सगळ्यांनी टास्क करा, सगळ्यांचा टास्क दिसला पाहिजे मला. ठीक आहे, एक न्यू कॉलम क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, न्यू कॉलम. आता तुमच्याकडे कॉलम मध्ये डेटा काय? जर मी चेक केलं, आता नवीन कॉलम क्रिएट करायचं, त्या कॉलमचं नाव पाहिजे मला टोटल, आणि टोटल मध्ये दोघांचं आउटपुट पाहिजे. ठीक आहे, क्वांटिटी इंटू प्राइस. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, इथे कोणत्या ऑपरेटरचा यूज करायचंय? ठीक आहे, न्यू कॉलम क्रिएट करायचं, त्याला म्हणायचं टोटल. टोटल बिल नाव द्या वाटलं तर. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करणार आहे आपण? तुम्हाला दोघांमध्ये काय ट्रान्झॅक्शन करायचंय? क्वांटिटी इंटू प्राइस. ठीक आहे, क्वांटिटी इंटू प्राइस. ठीक आहे, तर असं दिसलं पाहिजे की माझं हे टोटल बिल आहे. आता युजली आपण डायरेक्टली पण करू शकतो. समजा आपण जसं कॉलम सिलेक्शन करतो, मी कॉलम सिलेक्ट केला सगळ्यात पहिले क्वांटिटी. ठीक आहे, मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, कुणासोबत मल्टिप्लाय करणार मी त्याला? प्राइस सोबत. डीएफ याच्यात घेतला, सेकंड मध्ये दिलं मी प्राइस. कोडला रन केला, मला आउटपुट येते की 5 2 होते. आता मला याचा एक नवीन कॉलम क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी ट्राय करा. कॉलम क्रिएट केला की तुम्ही सगळ्यांनी? हो, नाही, मे बी. पण सगळ्या डेटा डीएफ मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट देईल मी. ठीक आहे, याच्यामध्ये कॉलमचं नाव पास करून देईल. ठीक आहे, टोटल बिल. कोडला जर मी रन केलं, ठीक आहे, आणि आता डेटाला चेक करतो. झालं. आता एक नवीन कॉलम क्रिएट झाला बिल नावाचा. ठीक आहे, मला एक सांगा रे, हा टेबल क्रिएट केलाय का तुम्ही? कुणी क्रिएट केलंय का? मला येस नो मध्ये सांगा पटकन. येस सर. केलंय का? अजून कोणी रे? हा, अजून कोणी केलंय का? आता जर तुम्ही नोटीस केलं ना, याची ऑर्डर ना फार उलटी सुलटी झालेली आहे. प्रोडक्ट नेम, क्वांटिटी, प्राइस, नेम, नंतर डुप्लिकेट. ठीक आहे, टोटल बिल.
आता सगळ्यात पहिले आता एक बघू आपण, हा कॉलम तर डुप्लिकेट कॉलम आहे ना, त्याला रिमूव्ह करून टाकू. ठीक आहे. आता त्याच्यासाठी एक दोन मेथड्स आहेत. सगळ्यात पहिले टास्क द्या, कितवा टास्क चालू आहे आपला, रिनेम अ कॉलम. ओके. फोर्थ मध्ये तर ओके, हा पण देऊन टाका. न्यू कॉलम क्रिएशन दिलाय का आपण? ठीक आहे. 7.4 मध्ये द्या रिमूव्हिंग कॉलम. ठीक आहे. कॉलमला आपण रिमूव्ह कसं करणार? सिंपल कमांड आहे df डॉट ड्रॉप राउंड ब्रॅकेट्स, त्याच्यानंतर कॉलम्स इक्वल टू, कॉलमचं नाव काय, डुप्लिकेट. कॉलम रिमूव्ह झाला. आता मला चेंजेसला सेव्ह करायचे तर मी डायरेक्टली डेटा फ्रेम मध्ये स्टोअर करू शकतो, किंवा डायरेक्टली इन प्लेस इक्वल टू मी पास करेल ट्रू, की ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये तू काय कर बाबा, चेंजेसला स्टोअर कर. डीएफ रन केला. आता एक गोष्ट आहे रे, मला ना असं पाहिजे ऑर्डर, की आता काय झालेलं आहे, प्रोडक्ट नेम असं आलेला आहे, नंतर क्वांटिटी आली, नंतर प्राइस आलेली आहे, परत नेम आलं, आणि सगळ्यात शेवटी काय झालं, टोटल बिल येऊन गेलं. ठीक आहे. आणि हे जे NaN आहे ना, ठीक आहे, ही नल व्हॅल्यू आहे, जिथं आपण काही इन्सर्ट नव्हतं केलं. आता NaN चा फुल फॉर्म काय असतो, नॉट अ नंबर. ठीक आहे. आता सिंपल, आता याच्यामध्ये काय झालं, मला ऑर्डर चेंज करायची, प्रोडक्ट नेम, क्वांटिटी, प्राइस, नेम, टोटल बिल. आता मला ऑर्डर कशी पाहिजे, नेम, त्याच्यानंतर प्रोडक्टचं नाव, नंतर क्वांटिटी, नंतर प्राइस आणि टोटल बिल. कसं करेल रे मी हे, कोण सांगेल मला? कुणाचं लॉजिक लागेल याच्यामध्ये, की मला यांची ऑर्डर चेंज करायची आहे? कोण दिला आन्सर? डीएफ कुणाचं लागते लॉजिक, की मला ऑर्डर कशी पाहिजे, सगळ्यात पहिले नेम आलं पाहिजे, त्यानंतर प्रोडक्टचं नाव, नंतर क्वांटिटी, नंतर प्राइस, म्हणजे नेम पहिला आलं पाहिजे, बस सिंपल एवढंच टास्क आहे. आणि आफ्टर क्रिएशन म्हणजे मला आता टेबल तर क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. आता मला काय करायचं, त्याला हे करायचं, त्याची पोझिशन चेंज करायची आहे. तुम्हाला आठवतं का, आपण सुरुवातीला बघितलं होतं सिंगल कॉलम सिलेक्शन, मल्टिपल कॉलम सिलेक्शन. जर मी ही गोष्टीला फॉलो केलं, सगळ्यात पहिले घेतलं नेम, कोडला रन केलं, एक कॉलम सिलेक्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पास केलं मी प्रोडक्ट नेम, कोडला रन केलं, बरोबर आहे, नेम आलं, प्रोडक्ट नेम आलं. ठीक आहे. कॉमा दिला, त्याच्यानंतर काय होतं, प्राइस. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता कॉलम होता, क्वांटिटी, क्वांटिटी पण आली. आफ्टर दॅट, ठीक आहे, याच्यामध्ये क्वांटिटी आलं, त्याच्यानंतर काय होतं, टोटल स्पेस बिल. आता ही तर ऑर्डर म्हणजे प्रॉपरली आली, नेम, प्रोडक्ट नेम. मी आता याच्यामध्ये सिंपल लॉजिकचा यूज केला बघा, की कॉलम सिलेक्शनला. आता हे जे कॉलम सिलेक्ट केलेत मी, यांना मी काय करू शकतो, परत माझ्या ओरिजिनल डेटा फ्रेम मध्ये रिडायरेक्ट करू शकतो, डीएफ. आता व्हेरिएबल मध्ये काय असतं, जी पण लेटेस्ट व्हॅल्यू आली ती व्हेरिएबल मध्ये स्टोअर असते. म्हणजे व्हेरिएबलचा सिंपल मिनिंग असतो, की ती त्याची व्हॅल्यू जी आहे ना, दरवेळेस व्हॅरी होणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल, की चेंजेबल आहे. आता कोडला रन केलं आणि आता मी डीएफ ला प्रिंट करतो. काय झालं रे माझं, सिंपल लॉजिक, नेम, प्रोडक्ट नेम, कारण मी त्याला तशी ऑर्डर पास केली. तो काय करेल, नवीन ऑर्डरला त्याच्यामध्ये स्टोअर करेल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना?
येस नो मे बी. येस येस क्लिअर आहे सर. ठीक आहे, एकदम बेसिक पासून बघतोय आपण. आता जर तुम्ही एक गोष्ट बघताय, ठीक आहे, की ही जी व्हॅल्यू आहे ना क्वांटिटीची ती नल व्हॅल्यू आहे. आता याला हँडल करण्यासाठी 3-4 ऑप्शन्स आहेत. पण मला समजा जर फक्त आणि फक्त डार्क फॅन्टसीची व्हॅल्यू फिल करायची आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये मी ना 2 गोष्टीचा यूज करू शकतो. एक तर लोकेशनचा यूज करू शकतो, ठीक आहे, सिंपल डीएफ. आता डॉट LOC आठवते का रे हे? याची लोकेशन किती आहे? 4 इंडेक्स आहे. कोडला रन केलं, इथे आलो मी, ठीक आहे. आता याच्यामध्ये समजा मी याच्यामधल्या पर्टिक्युलर कॉलमला पण सिलेक्ट करू शकतो बरं का. मी काय करेल, कॉमा देईल, ठीक आहे, आणि सिलेक्ट करेल फक्त आणि फक्त क्वांटिटीला. आता मला फक्त काय दिसेल माहिती का, क्वांटिटीचा रेकॉर्ड दिसतोय. तो रेकॉर्ड काय, नन आहे. जर इथे मी नेम चेक केलं तर मला जयनं हे परचेस केलं हे दिसतंय. क्वांटिटी नन आहे. आता मी एक काम करू शकतो, त्या लोकेशनला एक व्हॅल्यू असाइन करू शकतो. हे कोणतं ऑपरेटर आहे? असाइन ऑपरेटर, ठीक आहे. आता 4 नंबरला काय डार्क फॅन्टसी आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, ठीक आहे, 10 रुपये, ठीक आहे. मी कोडला रन केलं, ठीक आहे, आणि हे चेंजेस असाइन झालेच त्याच्यामध्ये. डीएफ रन केलं, इथे काय व्हॅल्यू आली रे, 10 क्वांटिटी होतं ना चेंज, हा, की मी काय घेतलं त्याची क्वांटिटी 10 क्वांटिटी व्हॅल्यू असाइन केली त्याच्यामध्ये, ठीक आहे. क्वांटिटी एवढे नाही, मी समजा 3 असाइन करतो, व्हॅल्यू अपडेट झाली, 3 क्वांटिटी घेतल्या. आता सेम टास्क जर करायचं मला तर टोटल बिल मध्ये, ठीक आहे. तर मी काय कसा करेल रे, आता इथे काय सिलेक्ट करेल मी, टोटल स्पेस बिल, ठीक आहे. आफ्टर दॅट इंडेक्स तर 4च त्याचा, 10 आणि 3 इथं व्हॅल्यू असेल का तुम्ही 30. कोडला रन केला, मला व्हॅल्यू 30. आता नल हँडलिंग करण्यासाठी व्हेरियस मेथड्स आहेत, ठीक आहे. म्हणजे आता आपलं पर्टिक्युलर डेटा फ्रेम प्रॉपरली क्रिएट झालं, ठीक आहे. चलो, आता हे होतं 2 डायमेन्शनल डेटा. याच्यामध्ये सगळ्यांचं समजलं काय काय केलं आपण ट्रान्झॅक्शन, कॉलम नवीन कसा क्रिएट केला, रिनेम कसं केला, ड्रॉप कसा केला, झाले सगळ्यांचं. खरं येस नो मे बी, तर 2 दिवस सुट्ट्या एन्जॉय केला फार, सांगा मला पटकन. एक अजून एक टॉपिक बघायचा आपल्याला मोठा 7:30 पर्यंत, काय करायचं सांगा. चलो, बेसिक ट्रान्झॅक्शन झाले आपले. टॉपिकचं नाव द्या, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे पांडाचा, ठीक आहे, डेटा क्लिनिंग. याला मार्कआउट द्या 8. सगळ्यांना डेटा रिसिव्ह झाले ना. आता डेटा क्लिनिंग मध्ये नेमकं काय असतं, ठीक आहे. आता समजा, आता युजली काय असतं आपल्याकडे, स्ट्रक्चरल डेटा येतो, ठीक आहे. पण कधी कधी जर आपल्याकडे खराब डेटा सेट आला तर त्याला कसं हँडल करतो आपण. आता सगळ्यात पहिले जर मी चेक केलं माझ्याकडे कॉलम कोणकोणते आहेत, ठीक आहे. सगळ्यात पहिला कॉलम आहे कस्टमर आयडी, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फर्स्ट नेम, त्याच्यानंतर आहे लास्ट नेम. आता त्याच्यानंतर एक जर कॉलम मी चेक केला, त्याचं नाव आहे फोन नंबर, ठीक आहे. फोन नंबर, त्याच्यानंतर एक ऍड्रेस नावाचा कॉलम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर
अजून एक कॉलम आहे पेइंग कस्टमरचा. आता पेइंग कस्टमर मध्ये काय झालेलं आहे, कुणी येस लिहिलंय, कुणी नो लिहिलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत एन लिहिलंय, कुणी परत वाय लिहिलंय. आता याला कसं हँडल करणार? कुठे कुठे काय रिकामी जागा आहे, इथे नल व्हॅल्यू आहे, इथे आहे, इथे आहे, बरोबर आहे. आणि हा सगळ्यात शेवटचा कॉलम कोणता आहे की बिनकामाचा, याला आपल्याला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. आता कधी पण जेव्हा डेटा सेट येतो आपल्याकडे, आता डेटा क्लिनिंग मध्ये काय काय गोष्टी असतात, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय चेक करतो, ठीक आहे. फर्स्ट टास्क आहे की फाईलचा टाईप काय. आता जर मी नोटीस केलं माझी फाईल काय एक्सेल फॉर्मॅटची आहे, ठीक आहे. सेकंड, कधी पण दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये येतो हँडलिंग नल व्हॅल्यूज, ठीक आहे. नल व्हॅल्यूज म्हणजे जिथं रिकामी जागा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड येतं हँडलिंग डुप्लिकेट्स रेकॉर्ड्स. हे जे दोन गोष्टी आहेत फार इम्पॉर्टंट आहेत, नल आणि डुप्लिकेट रेकॉर्ड्स. आता सगळ्यात पहिले आपण, आणि नंतरचा जो पार्ट असतो ना की डेटा स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये का, की डेटा टाईप चेक करतो आपण, ठीक आहे. चेकिंग डेटा टाईप, ठीक आहे. आता नेमका याचा मिनिंग काय, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मी चेक केलं, माझं फाईलचं नाव काय, कस्टमर कॉलेज डॉट एक्सेल SX. आता याचं फाईल एक्सटेन्शन काय, एक्सेल फॉर्मॅटचा आहे. मला कळलं की हा एक्सेल फॉर्मॅटचा आहे, ठीक आहे. मला याला ओपन करण्यासाठी कशाचा यूज करावा लागेल, रीड एक्सेलचा. त्याच्यानंतर, ठीक आहे, जर मी चेक केलं माझ्या डेटामध्ये काय काय चुका झालेल्या आहेत, ठीक आहे. आता आपण एक टॉपिक शिकलो होतो बघा स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये, की इज अल्फा, इज न्यूमरिक. आता याच्यामध्ये काय झालं, फोन नंबरच्या ठिकाणी भरपूर लोकांनी बघा काय केलं, 1 2 3 दिलं, हायफन दिलं, परत हायफनचा यूज केला. इथे चेक करा की 1 2 3 फॉरवर्ड स्लॅश. आता या पर्सन व्यवस्थित नंबर एंटर केला. त्याच्यानंतर इथे पाईपचा यूज केलेला आहे. आता एखाद्या पर्सननं त्याचा नंबरच नाही दिला. मग या गोष्टीला कसं हँडल करणार. वरतून जर मी चेक केलं, इथे भरपूर ठिकाणी ना एम्प्टी व्हॅल्यूज आहेत बघा, इथे, ठीक आहे, इथे, वरतून इथे, परत इथे. आणि त्याच्यानंतर काय की जर मी चेक केलं ना, आता डुप्लिकेट रेकॉर्ड्स काय असतात, ठीक आहे. आता नोटीस करा, ठीक आहे, हा कम्प्लीट रेकॉर्ड काय दिसतोय मला, डुप्लिकेट आहे. आता याच्यामध्ये ना एक अजून एक गोष्ट आहे, मला सांगा तुम्ही, ठीक आहे. एसक्यूएल होतं का तुम्हाला सब्जेक्टला? हॅलो, आवाज येतोय का रे? होतं सर. एसक्यूएल होतं का रे? लय बोर झाले का तुम्ही आज? कारण 2 दिवस सुट्ट्या. ठीक आहे. आता एक गोष्ट सांगा मला, एसक्यूएल मध्ये एक टॉपिक होता, त्याचं टॉपिकचं नाव होतं कन्स्ट्रेंट. होता टॉपिक कन्स्ट्रेंट नावाचा, प्रायमरी की, नॉट नल की, युनिक की. होतं. आता हा कशासाठी राहतो की आपल्याकडे डुप्लिकेट रेकॉर्ड नाही आले पाहिजे, ठीक आहे. डुप्लिकेट रेकॉर्डचा नेमकं मिनिंग काय असतो सगळ्यात पहिले, किंवा परत रेकॉर्ड का नाही आले पाहिजे, ठीक आहे. आता एक इमॅजिन करा, चलो लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल मी आहे, ठीक आहे. मी काय केलो, एका शॉप वरती गेलो, ठीक आहे. एक काम करू आपण, ठीक आहे. समजा हा पर्सन आहे मी, ठीक आहे. आता मी गेलो एखाद्या शॉप वरती, ठीक आहे. हे शॉप आहे. आता शॉप वरती ना 3 लोक काम करत होते, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. मी यांना डिमांड काय केली की मला 1 kg काय पाहिजे, शुगर पाहिजे. काय पाहिजे, 1 किलो शुगर.
ठीक आहे. आता हा एक पर्सन होता, ठीक आहे, त्याने मला काय आणून दिली, 1 किलो शुगर आणून दिली. आणि मी काय केलं, ट्रान्झॅक्शन केलं फोनपे वरून की 40 रुपये मी तुला मला पाठवले. आणि मी सांगताना तिघांना पण सांगितलं की मी तिन्ही पर्सनला काय केलेलं आहे की 40 रुपये पाठवलेत. आता यांनी काय केलं, ठीक आहे, त्यांच्याकडे असं एक डेटा बुक होती, त्याच्यामध्ये ना एंट्री केली. ठीक आहे. आता पहिला पर्सन होता, त्याने काय केलं, संगम, ठीक आहे, 40 रुपये. ठीक आहे. आता एक कॉलम आहे नेम नावाचा, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट आणि इथे प्राइस. ठीक आहे. आता नेम संगम, प्रोडक्ट काय, शुगर, ठीक आहे, शुगर. त्याच्यानंतर प्राइस आहे 40 रुपये. आता हे काय झालं, 3 पर्सन होते, तिघा पर्सनना मी काय सांगितलं की एंट्री करायला. ठीक आहे. आता परत पहिल्या पर्सन एंट्री केली आणि त्याने दुसऱ्याला कम्युनिकेटच नाही केलं. ठीक आहे. परत सेकंड पर्सन काय केलं, परत एंट्री केली की संगम आलता, त्याने शुगर घेतली. ठीक आहे. परत त्याची प्राइस त्याने टाकून दिली 40. परत थर्ड पर्सन पण काय केलं, इथे एंट्री केली, ठीक आहे, प्राइस टाकली याच्यामध्ये 40 रुपये. आता मला सांगा रे, मी 3 वेळेस साखर घेतली का? 3 वेळेस शुगरला परचेस केलं का? नाही, मी परचेस केलं एकदाच. आता समजा जेव्हा ओनर येईल शॉपचा, ठीक आहे, तो तर चेक करेल या शीटला की बाबा ठीक आहे, तो तर खुश होऊन जाईल की बाबा 3 किलो साखर विकली गेली. आता तो काय विचारेल, सगळ्यात शेवटी विचारेल टोटल 120. मला तुम्ही काय दाखवा की टोटल शो करा की माझ्याकडे अकाउंट मध्ये 120 रुपये पाहिजेत. पण ऍक्च्युअल मध्ये तुमच्याकडे पैसे किती येतील रे, 40 रुपये, कारण की मी एकदाच ट्रान्झॅक्शन केलेले. पण तुम्ही डेटाला काय केलं, परत परत एंट्री केली. हे झालं तुमची डुप्लिकेट रेकॉर्ड. आता डुप्लिकेट रेकॉर्ड काय होतं, तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये चुकी होतात. आता जर मी विचारलं कस्टमर किती आलते, एकच कस्टमर आलता, तसं पाहिलं तुम्ही एंट्री किती वेळेस केली, 3 वेळेस. म्हणून आपण काय करतो की प्रायमरी की कंस्ट्रेंट यांचा युज करतो. आता हे एक रेकॉर्ड चालेल. आता तुम्ही मला सांगा, हा डुप्लिकेट रेकॉर्ड आहे का नाही? ठीक आहे. इथं आहे आयडी, इथं आहे नेम, इथं आहे डिपार्टमेंट. ठीक आहे. एक आयडी आहे, इथं आहे, एकाच नाव आहे श्याम पाटील. ठीक आहे. तो कोणत्या डिपार्टमेंटला काम करतो? ठीक आहे. तो डिपार्टमेंट काम करतो फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल डिपार्टमेंट. सेकंड डिपार्टमेंट आहे, त्याचं नाव आहे बॉब शिंदे. ठीक आहे. तो काम करतो फॉर एक्झाम्पल सिव्हिल डिपार्टमेंटला. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे, थर्डचं नाव आहे राज काळे. ठीक आहे. तो काम करतो फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला. ठीक आहे, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला. आता माझ्याकडे ना चौथा पर्सन आहे, त्याचं नाव आहे मला सांगा याच्यातला डुप्लिकेट रेकॉर्ड कोणता आहे? करे कोण सांगते याच्यातला डुप्लिकेट रेकॉर्ड कोणता आहे? सांगा मला. सगळ्यांना विजिबल आहे ना स्क्रीन? ठीक आहे. आता मला पटकन सगळ्यांनी सांगा याच्यातला डुप्लिकेट रेकॉर्ड कोणता आहे? सीएससी डिपार्टमेंटचं आहे सर. चलो, अजून कुणाला वाटतं हा डुप्लिकेट रेकॉर्ड आहे? सांगा कोणता वाटतोय?
अजून कुणाला वाटतं डुप्लिकेट रेकॉर्ड आहे? एकट्यालाच वाटतंय का? बाकीचे? खरे आज अटेंडन्स लावायची की नाही तुमची? फक्त जे आन्सर देते त्यांचीच लावतो मी अटेंडन्स. एक सर म्हणजे त्या दिवशी माझी नाही लावली तुम्ही? लावली ना रे. एक गौरीची लावतो, एक शिवमची लावतो, अजून बाकीच्यांची नाही लावत मी अटेंडन्स. नाही, मी करेक्ट 7 वाजता डिस्कनेक्ट झालतं माझं त्या दिवशी. म्हणजे तुम्ही फक्त अटेंडन्स साठी येत ना रे, बरोबर आहे ना? नाही. बरोबर आहे पांडा सर. जाऊ द्या खड्ड्यात आहे ना, पायथन जाऊ द्या काही नाही. हा सर अटेंडन्स लावली का? प्रज्वल तुझी तरी लावणार मी अटेंडन्स आज. अटेंडन्सच्या नावावर बघा ना कसे हे करते ते. हॅलो, मी आन्सर विचारतोय, ठीक आहे. एकतर आपलं काय ऑनलाईन आहे. ऑनलाईन मध्ये ना तुम्हाला माझे चेहरे माहित का, मला तुमचे चेहरे माहित नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी एकटाच बडबड केल्यासारखं बडबड करतोय. खरे शिवम. सर मग क्वेश्चन विचारायचे सगळ्यांना, म्हणायचं माईक ऑन करा म्हणून सगळे बोलतील मग. हा ना, मग बोलत नाही यार कोणी. तुम्ही दोन मग तर क्लासच झाली सगळे माईक ऑन केल्यावर. हा नाही, फक्त काही जणच आन्सर देतात. माय देते, तू देते, शिवम देतो. बाकीचे कुठे? 53 जण आहेत रे आपल्या मिटिंगला. सर कोण ऍक्टिव्ह असते ना ते बोलते. बाकीचे फक्त मला वाटतं मोबाईल लावून तारक मेहता पाहत असतील वाटतं. हे सांगा पटकन, याच्यात डुप्लिकेट रेकॉर्ड कोणता आहे? हमें तो सर्टिफिकेट से मतलब है. हा, बेटर नाही या सर्टिफिकेट घ्यायला, मी सांगतो तेव्हा. माझ्याकडेच मार्क आहे बरं का तुमचे. कस काय? नाही म्हटलं काय. कॉलेजचे तुमच्याकडे मार्क नसते सर. करतो तुमचे, हे माहिती आहे तुम्हाला? काही कॉलेजचे. नाही, ऑलमोस्ट सगळ्यांचेच. ऑलमोस्ट म्हणजे सगळ्यांचेच करतो. आमच्याकडे ITR चे मार्क असतात. सर खरं सांगा, प्रेझेंटीचे मार्क्स असतात लेक्चरांना, म्हणजे रोजचे रोज सगळ्यांचे ऑल ओव्हर मार्क असतात. तुमची डेली डायरी वरती आम्ही साइन करून आम्ही स्टॅम्प देतो, तेव्हा तुमची डेली डायरी सबमिट होते. अच्छा. उद्यापासून बघा प्रेझेंटी नाही, कशी ठीक आहे, लागते ठीक मग. आहे. चलो, हे सांगा. मी नाही घेत डिसिजन, ठीक आहे. मला आज आन्सर पाहिजे. करतो स्टॉप रेकॉर्डिंग.